चला तर आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी घेतलेले आहेत गावरान वांगी। गावरान वांगे आपल्याला भरून करायचे आहेत। आता मी अशा प्रकारे 4 भाग करून घेतलेले आहेत कापून। पाण्यामध्ये मी मीठ टाकलं होतं वांगे काळी पडू नयेत म्हणून। आता हे 4 भाग करून घेतलेले आहेत। आता आपण मसाला बनवणार आहोत। त्यासाठी टोमॅटो, कढीपत्ता, शेंगदाणे, तीळ, गरम मसाला, लाल तिखट आणि धने पावडर आणि मीठ एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे। आपल्याला भरून वांग बनवायचं आहे आणि आपण आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहोत वांगे भरण्यासाठी। हे सर्व साहित्य आता मी मिक्सरला सुक्क वाटून घेणार आहे। आणि कोथिंबीर कढीपत्ता फोडणीसाठी घेतलेला आहे आणि कोथिंबीर वरतून टाकण्यासाठी घेणार आहे। बघा अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी सुहानाचा। यामध्ये वांग्याची भाजी खूप छान लागते। आज सुक्या वांग्यासाठी मी हा मसाला वापरणार आहे। चला तर आता आपण वाटण करून घेऊया। आपलं वाटण झालेलं आहे। सुक्कच वाटलेलं आहे मी। त्यामध्ये आता हे वांगे मी मसाल्यामध्ये भरून घेणार आहे। सर्व वांगी पाण्यातून काढून घेते मी। आता कांदा लसूण मसाला मी मिक्स करते आपल्या वाटणामध्ये। हे सर्व छानसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी थोडंसं कच्चं तेल टाकणार आहे मसाल्यामध्ये भरण्यासाठी वांग्यामध्ये। छान आता आपल्याला मिक्स करायचं आहे। तर सर्व वांगे आपण भरून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला वांग भरून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। सर्व वांगी भरून झालेले आहेत। आता गॅसवर मी कढई ठेवली, त्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। आणि कढीपत्ता टाकून देते मी तेलामध्ये। तर त्यामध्ये आपल्याला सर्व वांगी टाकून घ्यायची आहेत। छानसं परतून घ्यायचं आहे आपल्याला ते वांगी तेलामध्ये।
5 मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे वांगी शिजण्यासाठी. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. 15 मिनिटे आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे शिजण्यासाठी. चला तर आपलं वांग शिजून झालेलं आहे. कोथिंबीर टाकून घेते मी. वांग छान सुक्क झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी वांग्याची भाजी बनवलेली आहे. मला सबस्क्राईब करायला विसरू नका.